नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बेसिक टू ॲडव्हान्स इंग्लिश व्होकॅब्युलरी मधला पार्ट 13। मित्रांनो, चित्रांच्या मदतीने व्होकॅब्युलरी जास्तीत जास्त कशी लक्षात ठेवायची हे आपण शिकणार आहोत। चला मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। आता बघा, आपल्याकडे वर्ड आहे डव। डवचा अर्थ होतो अ मिक्सचर ऑफ फ्लोअर, वॉटर एटसेट्रा यूज्ड फॉर बेकिंग इनटू ब्रेड एटसेट्रा। अ मिक्सचर म्हणजे मिश्रण असं आपण त्याला म्हणूया। अर्थ बघा इथे, पोळ्या किंवा पाव करण्यासाठी वापरला जाणारं पीठ किंवा पाणी वगैरेचं केलेलं जे मिश्रण आहे, जे कणिक आहे, त्याला डव असं म्हणायचं। चित्रामध्ये पाहू शकता, येथे पीठ मळलेलं आहे एका व्यक्तीने, कशासाठी? पोळ्या बनवण्यासाठी। याला तुम्ही डव म्हणू शकता। एक्झाम्पल बघा, रोल आउट द डव इनटू वन लार्ज स्केल। तर कुणीतरी त्याला सांगतोय रोल आउट द डव, म्हणजेच या पिठाच्या कणिकाला रोल आउट कर, म्हणजेच काय तर गोल गोल गुंडाळ कर। कशासाठी? तर वन लार्ज स्केल, त्याचा एक मोठा भाग बनवण्यासाठी। ओके, पुढचा शब्द बघा, स्पॉन्ज। स्पॉन्जचा अर्थ होतो अ पीस ऑफ आर्टिफिशियल ऑर नॅचरल मटेरियल दॅट इज अ सॉफ्ट अँड लाईट। पीस म्हणजे तुकडा, आर्टिफिशियल और नॅचरल म्हणजेच काय तर आपण म्हणूया कृत्रिम किंवा नैसर्गिक एक मटेरियल आहे, जो की सॉफ्ट आहे, मऊ आहे, लाईट म्हणजे हलका आहे, फुल ऑफ होल्स ज्याला खूप सारे छिद्र आहेत, अँड कॅन होल्ड वॉटर इझिली आणि सहजासहजी तो पाणी शोषून धरतो, त्याला स्पॉन्ज म्हणतात। अर्थ बघा मराठीमध्ये, मऊ, हलके, पाणी शोषून धरणारे किंवा अंग साफ करण्यासाठी किंवा पुसण्यासाठी वापरले जाणारे नैसर्गिक किंवा कृत्रिम साहित्य त्याला स्पंज म्हणू शकता। आता चित्रामध्ये हा स्पंज तुम्ही पाहू शकता, आपण बऱ्याच वेळेला आपल्या घरी वापरतो। एक्झाम्पल बघा, दिस स्पॉन्ज डझंट सोक अप वॉटर व्हेरी वेल। सोक अप म्हणजे शोषून घेणे। हा जो स्पॉन्ज आहे ना, तर तो पाण्याला शोषून घेऊ शकत नाही, म्हणजे जास्त पाणी शोषून घेऊ शकत नाही, जुना झालाय तो असं म्हणूया आपण। पुढचा बघा, रिंकल। रिंकलचा अर्थ अ स्मॉल लाईन इन समथिंग, एखाद्या गोष्टीवरची छोटीशी लाईन, एस्पेशली वन ऑन द स्किन ऑफ युअर फेस। बघा, विच यू गेट ॲज यू ग्रो ओल्डर, जसं जसं तुमचं वय वाढते तसं तुमच्या चेहऱ्यावरती, कपाळावरती ज्या सुरकुत्या येतात त्याला रिंकल असं म्हणू शकता। येथे नाकावरती रिंकल आलाय, सुरकुत्या आलेल्या आहेत। बघा, वय वाढेल तसे तुमच्या चेहऱ्यावर उमटणारी रेषा, सुरकुती किंवा वळी त्याला रिंकल म्हणू शकता। एक्झाम्पल बघा, शी रिंकल्ड हर नोज ॲट द नेस्टी स्मेल। नेस्टी म्हणजेच वाईट किंवा दुर्गंधी। आता या महिलेला दुर्गंधीचा वास आलाय, लगेच तिने तिचं नाक मुरडलंय किंवा ते नाक वळवलंय, त्याला तुम्ही रिंकल म्हणू शकता। ओके, पुढचा बघा, एक्झर्ट। टू यूज अ लॉट ऑफ फिजिकल ऑर मेंटल एनर्जी टू डू समथिंग, म्हणजे काहीतरी करण्यासाठी भरपूर शारीरिक म्हणजे फिजिकल, मेंटल म्हणजे मानसिक। ओके, मग शारीरिक किंवा मानसिक ऊर्जेचा वापर करणे, प्रयत्न करणं, त्याला एक्झर्ट म्हणतात। ओके, एक्झाम्पल बघा, आय वॉज टू टायर्ड टू एक्झर्ट माय सेल्फ। आता बघा, आमिर खान व्यायाम करतो चित्रामध्ये, व्यायाम करू करू काय झालाय, तो थकलाय, एक्झर्ट झालाय असं तो म्हणतोय। ओके, पुढचा बघा, कर्ब। टू कंट्रोल और लिमिट समथिंग दॅट इज नॉट वॉन्टेड, एखाद्या गोष्टीवरती ताबा मिळवणं म्हणजे कंट्रोल मिळवणं, लिमिट मर्यादा ठेवणं, त्याला ताब्यात ठेवणं, त्याच्यावरती लगाम लावणं, त्याला कर्ब म्हणतात। आता चित्रामध्ये पाहू शकता, टॅक्स जे लोक चुकवे असतात त्यांच्यावरती कर्ब मिळवायचा, म्हणजे त्यांना ताबा ठेवायचा आहे, त्यांना लगाम ठेवायचा आहे। बघा, आता द गव्हर्नमेंट शुड ॲक्ट टू कर्ब टॅक्स इव्हेजन। इव्हेजन म्हणजेच टाळणे। गव्हर्नमेंट शुड ॲक्ट, गव्हर्नमेंटने कृती करायला पाहिजे, कशासाठी? टू कर्ब टॅक्स इव्हेजन, जे टॅक्स चुकवणारे लोक आहेत ना, त्यांच्यावरती कर्ब मिळवणं, आळा बसवणं किंवा त्यांच्यावरती लगाम लावणं। ओके, पुढचा शब्द आपल्याकडे सल्क। सल्कचा बघा, टू बी सायलेंट अँड रिफ्यूज टू स्माइल ऑर बी प्लेझंट टू पीपल बिकॉज यू आर अँग्री अबाउट समथिंग दॅट दे हॅव डन। टू बी सायलंट, खूप शांत असणे, रिफ्यूज टू स्माइल, रिफ्यूज म्हणजे नाकारणं, हसायचं नाकारणं, किंवा बी प्लीजंट, आनंदी व्हायचं नाकारणं। कशामुळे? कारण तुम्ही अँग्री आहात, रागात आहात, कारण कोणीतरी तुमच्यासोबत वाईट केलंय, म्हणून त्याला सल्क म्हणायचं। म्हणजे रुसलाय किंवा दुर्मुखलेला आहात, त्याला सल्क म्हणू शकता। बघा, ही वेंट ऑफ टू सल्क इन हिज रूम। हा बघा, हा मुलगा त्याच्या रूम मध्ये गेलाय, कसा? सल्क, या चेहऱ्यावरती, त्या मुलाच्या चेहऱ्यावरती तुम्हाला दुःखीपणा जाणवतोय, म्हणजे तो रुसलाय, दुर्मुखलाय। ओके, पुढचा शब्द बॉडी। इनडेसंट, असभ्य, ल्यूड, ऑब्सीन, ह्युमर दॅट इज वल्गर, म्हणजे असभ्य, बावळट किंवा अश्लील, त्याला बॉडी म्हणू शकता। ओके, बघा,
ही हॅड मेड अ बॉडी जोक. आता चित्रामध्ये पाहू शकता अक्षय कुमार. ओके, अक्षय कुमारनी जॉन इब्राहिम सगळ्या पकडला. कशामुळे पकडला? तर जॉन इब्राहिमनी एक बॉडी जोक मारला, असभ्य, बावळट, अश्लील जोक मारला, म्हणून त्याने अक्षय कुमारने जॉन इब्राहिम सगळा पकडला. काय कळालं? लक्षात अशा पद्धतीने ठेवा. पुढचं बघा, स्क्रीम. टू क्राय आउट लाऊडली, जोरात ओरडणे. कसं? इन अ हाय व्हॉइस, जोरात उंच आवाजामध्ये ओरडलं. बिकॉज, कारण की. यू आर अफ्रेड, तुम्ही अफ्रेड, भयभीत झालात. एक्सायटेड, उत्साहित झालात. अँग्री झालात. इन पेन, वेदनेमध्ये आहात. त्याला स्क्रीम म्हणायचं बघा. दुःखाने, रागाने, उत्साहाने, भीतीने वगैरे मोठ्याने ओरडणे, किंचाळणे, किंकाळी फोडणे, दुःखाने विवळणे, त्याला तुम्ही स्क्रीम म्हणू शकता. ओके, आता बघा, शी सॉ अ रॅट अँड स्क्रीम्ड आउट. आता ही मुलगी आहे. ओके, या मुलीच्या हातामध्ये उंदीर आहे आणि मग उंदीर ह्या मुलीने पाळलेला आहे. मग या मुलीने काय केलं? त्या मांजरीला पाहिलं. मग मांजरीकडे पाहताच ती जोरामध्ये स्क्रीम केलं, तिनं किंचाळली, ओरडली. ओके, पुढे बघा, ग्रीन. अ वाईड स्माइल, अ स्माइल इन विच द लिप्स आर पार्टेड टू रिव्हील द टीथ. बघा, ग्रीन म्हणजे काय? अ वाईड स्माइल म्हणजे जोरानं हसणं. अ स्माइल, असं हास्य. इन विच, ज्यामध्ये लिप्स आर पार्टेड टू रिव्हील द टीथ, म्हणजे असं हसणं ज्याच्यामध्ये तुमचे दात दिसतात. म्हणजेच काय? दात काढून हसणं, त्याला ग्रीन करणं म्हणतात. बघा, मॅन ग्रीन ॲट गर्ल फ्रॉम द डोअरवे. हा माणूस बघा दारामध्ये आहे आणि हिने दात उघडे करून म्हणजे दात काढून हसतोय. कोणाकडे? या महिलेकडे पाहून तो दात काढून हसतोय, तर ग्रीन करतोय. ओके, पुढचा बघा, डेफियंट. डेफियंटचा अर्थ बघा, ॲरोगंट, डिसओबिडियंट, रेकलेस. ॲरोगंट म्हणजे उद्धट, अवज्ञा करणारा म्हणजे अपमान करणारा, बेपर्वा वृत्ती दाखवणारा, त्याला डेफियंट म्हणू शकता. बघा, हा मुलगा बघा, ही वॉज अ बोल्ड अँड डेफियंट लिटल बॉय. हा जो मुलगा आहे ना, कसा आहे? डेफियंट आहे, उद्धट आहे. ओके, पुढचा बघा, डेझोलेट. डेझोलेटचा अर्थ बघा, एक्स्ट्रीमली सॅड, अत्यंत दुःखी किंवा फिलिंग अलोन, एकटेपणाची भावना. लॅकिंग द पीपल, प्लांट्स, ॲनिमल्स एटसेट्रा. म्हणजेच काय? तर असं काहीतरी प्रदेश जो उजाड प्रदेश आहे, उद्ध्वस्त प्रदेश आहे, की या रोडवरती कुणीही नाहीये, निर्जन, निर्मनुष्य आहे, त्याला डेझोलेट प्लेस तुम्ही म्हणू शकता, जिथे माणूसच नाहीये. ओके, किंवा अत्यंत दुःखी किंवा एकटेपणाची भावना, त्याला सुद्धा डेझोलेट म्हणतात. आता एक्झाम्पल बघा, आय लुक्ड ॲट द डेझोलेट स्ट्रीट. बघा, स्ट्रीट म्हणजे रस्ता. मी या डेझोलेट म्हणजे निर्मनुष्य या रस्त्यावरती कुणी माणूस आहे का? नाही. म्हणजे रस्ता कसा झाला? डेझोलेट झालाय. ओके, उजाड झालाय असं आपण म्हणूया. आता नेक्स्ट आहे आपल्याकडे टर्बन. टर्बनचा अर्थ बघा, इट इज अ लॉंग पीस ऑफ क्लोथ, म्हणजे कपड्याचा मोठा तुकडा. दॅट इज वाउंड राऊंड द हेड, जो की हेड भोवती, डोक्याभोवती वाउंड केलेला असतो, गुंडाळलेला असतो, त्याला टर्बन म्हणतात. म्हणजेच पगडी किंवा फेटा. आता चित्रामध्ये पाहू शकता, हा सनी देओल आहे. सनी देओलने पगडी बांधलेली आहे, त्याला टर्बन म्हणू शकता. बघा, ही हॅड अ टर्बन सरदारजी इन पंजाब. बघा, त्याने बघा, ही हॅड अ टर्बन सरदारजी इन पंजाब, म्हणजे तो पंजाबचा टर्बन, पगडी घातलेला एक सरदारजी आहे. ओके, होता असं त्याला म्हणता येईल आपल्याला. सनी देओलला लक्षात ठेवायचं, त्याच्या पगडीला लक्षात ठेवायचं, टर्बन शब्द लक्षात राहील. ओके, पुढचा बघा, पझल. पझलचा अर्थ बघा, समथिंग दॅट इज डिफिकल्ट टू अंडरस्टँड, समजायला असं काहीतरी गोष्ट अवघड आहे किंवा एक्सप्लेन करायला अवघड आहे, एक मिस्ट्री आहे, रहस्यमय, त्याला तुम्ही पझल म्हणू शकता. अर्थ बघा, समजायला किंवा स्पष्टीकरण द्यायला अवघड अशी गोष्ट, रहस्य, गोड किंवा कोड, याला तुम्ही पझल म्हणू शकता. बघा, ही वॉज इन्व्हॉल्ड इन वर्किंग आउट पझल. आता हा बघा, जॉन स्मिथ आहे, हॉलिवूडचा ॲक्टर आहे. तो ही त्याच्या हातामध्ये पझल आहे, ती पझल तो सोडवायला प्रयत्न करत आहे. म्हणजेच काय? गोंधळलाय तो, असं आपण त्याला म्हणू शकतो. ओके, काहीतरी कोड सोडवायला. ओके, तर मित्रांनो, ही होती आजच्या सेशनमधली महत्त्वाची व्होकॅब्युलरी. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये तुम्हाला टेलिग्रामची आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मिळेल. त्या लिंकवरती जाऊन आपल्या ग्रुपला जॉईन व्हा, म्हणजेच वेळोवेळी अपडेट तुम्हाला मिळून जातील. चला तर मित्रांनो, येथेच थांबूया. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.